की आई वडिलांशिवाय या जगामध्ये काहीच नाही. मग आता मला सांगा ना, असं कोणी आहे का खरंच आई वडिलांवरती प्रेम केलं तर खरंच देव आपल्याला भेटायला येईल का हो? खरंच आई वडिलांमध्येच देव आहे का हो? पुरावा आहे. ऐका, जगाच्या पाठीवरती भक्त पुंडलिकरायांनी आई वडिलांचा खूप छळ केला, पण ज्या वेळेस त्यांना आई वडिलांची किंमत कळाली त्यावेळेस त्यांनी काय केलं, ठरवलं आता काही नाही, फक्त आई वडिलांची सेवा करायची. अहो एवढी सेवा केली की आज तागायत युगे 28 विटेवरी उभा फक्त भक्त पुंडलिकरायांसाठी आज तागायत विटेवरती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विराजमान झाले. कशासाठी? आई वडिलांवरती केलेल्या प्रेमामुळं खऱ्या अर्थानं त्यांना कळालं. एवढी सेवा करत होते, आई वडिलांची सेवा करायला लागले. जगाचा चालक मालक आला. कोण तुम्ही? अहो मी जगाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा. हा म्हटलं, ही जवळच होती ती वीट भिरकावली आणि त्या सांगितलं या विटेवरती उभा राहा, माझं काम झालं का, आई बाबांची सेवा झाली का, मी भेटायला येतो. आपणही असं केलं. कदाचित तुमची सेवा पाहण्याकरता जगाचा चालक मालक येईल. तुम्ही देवावरती प्रेम केलं, आई वडिलांवरती प्रेम केलं तर देव स्वतः तुम्हाला भेटायला येईल. तुम्हाला त्याला भेटायला जायची गरज नाही. विचार करा, खूप सुंदर सांगितलंय. काय? भक्त पुंडलिकासाठी उभं राहील विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभं राहील विटेवरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभं राहील भक्त पुंडलिकासाठी उभं राहील विटेवरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आले भेटाय श्री हरी, भक्ती पाहून भक्ताला आले भेटाय श्री हरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभं राहील विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभं राहील विटेवरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. एक वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एक वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रीला देवाना मंदिरात जाग दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. हरी बोल. पुंडलिकासाठी उभं राहील विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभं राहील विटेवरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आले भेटाय श्री हरी, भक्ती पाहून भक्ताला आले भेटाय श्री हरी. खऱ्या अर्थानं विचार करा. आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचंय, सांगण्याचा भाव वेगळा, पण सांगायचं असं की खऱ्या अर्थानं एका भक्तासाठी देव काहीही करायला तयार असतो. मग करा ना भक्ती. आपल्या भक्ताचं काम काय? आई वडिलांवरती प्रेम करायचंय, एवढं प्रेम करायचंय की खऱ्या अर्थानं की आयुष्यामध्ये आनंद तुमच्या
तुमचे आई बाप समाजातनं चालायला लागले का? खरंच म्हटलं पाहिजे, खरंच त्यांची आई किती सुखी आहे ना, किती त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. आणि हा आनंद मिळवण्याकरता एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे नामस्मरण. तुम्ही जर तुमच्या आई समवेत जर भजनामध्ये तल्लीन होत असाल तर याच्या व्यतिरिक्त सुख कुठं आहे का? एवढं सुख आहे परमार्थामध्ये. मी तर म्हणते परमार्थ जिवंत आहे म्हणून आपण जिवंत आहे. ऐका, संत आहेत म्हणून आपण जिवंत आहे, नाही तर काय आहे जीवनामध्ये? तुम्हीच सांगा, आपल्या जीवनात चांगलं काय आहे? काय चांगलं चालू आहे? सकाळी उठायचं, खायचं, निघायचं कामाला, यायचं, परत जेवायचं, झोपायचं, याच्या व्यतिरिक्त आपलं काही नाहीच. आयुष्यामध्ये दुसरं काहीच चाललेलं नाहीये. ऐका, एवढं सुंदर आयुष्य आहे. या सुंदर आयुष्यामध्ये बाप आणि आई घरासाठी तो त्या ठिकाणी सगळं काही करतात. मग आपण त्यांना सुखी ठेवणं मुलांना सुद्धा कळलं पाहिजे ना. आज कीर्तन मी म्हणते, मुलांना जर कळालं की आई काय असते, बाप काय असते, इतकं जरी कळालं, भक्त पुंडलिकरायांनी बाबा रे की आपल्या आईची सेवा केली. काय आईची महती? आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. त्या आईचे उपकार किती पैसे दिले म्हणजे फिटतील? कधीच फिटणार नाही. लाखो रुपये एखाद्या मुलाने दिले ना की आई आजपर्यंत तू आमचा सांभाळ केला आणि धर एवढे पैसे, तुला फिटतील का हो? काहीच करू नका. फक्त आपल्या म्हाताऱ्या आईला दिवाळीचा सण असेल ना, ऐका दादा, दिवाळीचा सण असेल ना, म्हातारी आई आणि म्हातारे बाप आहेत ना, त्यांना कपडे घ्या आयुष्याच्या पाठीवरती. काही करू नका, कारण की ज्यावेळेस ते तरुण अवस्थेमध्ये होते ना त्यावेळेस त्यांनी आपल्याला कपडे घेतलेले आहेत. पण आता म्हातारपणात करा. मी सुरुवातीला पण सांगितलं, एक आई 4 लेकरांना सांभाळते. आपण काय करू, 4ही लेकरं मिळून एका आईचा चांगला वाढदिवस साजरा करू, त्या ठिकाणी चांगले हे करू. आज तर मी म्हणते या सगळ्या मुलांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थाने या मुलांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण की या ठिकाणी 5.5 महिन्यांचा कार्यक्रम एवढा करतात. आजकालच्या मुलांना वेळ नाहीये, क्षणाचा वेळ नाही. ते लोक काय म्हणतात, फोन करतात आम्हाला. आता भाऊंनी मला फोन केला, मी म्हटलं भाऊ आता एवढं लांबून यायचं कसं शक्य आहे? पण संध्याकाळचं कीर्तन माझं सातारला आहे, त्यामुळे आम्हाला जमलं. भाऊंनी पण सांगितलं की आईचं कीर्तन करायचं ना, आम्हाला आईवरतीच सगळं काही, आईवरतीच बोलणारे महाराज पाहिजे. असं करा, तुम्हाला यावंच लागेल. एवढं प्रेम आईवरती. अरे लोक आई मरायची वाट बघतात. मी काय सांगते, लोक आपली आई कधी मरते याची वाट बघतात. मी एका पेपरमध्ये, एका वर्तमानपत्रामध्ये वाचलं, तुम्हाला सुद्धा ऐकायला वाईट वाटेल. आई मेलीये, आईचं प्रेत मध्ये ठेवलंय आणि त्या प्रेताच्या भोवतीनं मुलं मुली उभा आहेत. ऐका, मुलं उभी आहेत, इकडून मुलं आणि इकडून मुली. आईचं प्रेत मध्ये ठेवलंय आणि मेलेल्या प्रेताचे प्रॉपर्टीच्या पेपरवरती अंगठे घेणारी मुलं या जगामध्ये आहेत. मग आपण किती भाग्यवान आहोत या जगामध्ये. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर है. आपलीच माणसं आपले पाय ओढायला तयार आहेत. भावकीकडे येत नाही. जी भावकी रामाच्याकडे आली नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागे आली नाही, ती भावकी तुमच्या आमच्या पाठीमागे येणार आहे का? आपलीच लोक आपले पाय ओढायला तयार आहेत. आपल्याच घरातली लोक आपल्याला जगू देत नाही. सांगेन तुम्हाला, या परिवाराचं, या कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक आहे. कोणाला वेळ नाहीये 5.5 महिन्याचा कार्यक्रम करायला, 13व्याचा कार्यक्रम करायला, दशक्रियाचा कार्यक्रम करायला, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करायला लोकाला वेळ नाही. लोक फोन करतात, ताई असं करा, सगळं काही तुम्हीच करा, टाळकरी तुम्ही घेऊन या, वाजवणारे तुम्ही घेऊन या, आम्हाला काही ते ताण देऊ नका, तुमचं काय असेल ते देऊ. बघा, म्हणजे हे नियोजन सगळं भाऊंनी अतिशय सुंदर केलं. खरं द्यावेत त्यांना धन्यवाद, कारण की आईने आपल्यासाठी काय केलंय आणि त्या आईमुळं आपण एवढं सुंदर सृष्टी बघतोय, ह्याची जाणीव जरी तुम्हाला आहे ना, याच्यात सगळं काही आहे. बघा, गेले दिगंबर
ईश्वर इबोतीन राहिल्या त्या कीर्ती जगामाची. खरंच अशा पद्धतीचं जीवन आईंचं आहे. त्यांचं अहो भाग्य आहे की त्यांनी एवढे चांगले संस्कार शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशी मुलं सात्विक मुलं जन्माला घातली की त्या सात्विक मुलांनी एवढा सुंदर सोहळा केला. कारण की आईची आठवण साठवण हृदयामध्ये राहावी म्हणून शेतातल्या गोठ्यातल्या गाईकडे जरी बघितलं ना तरी त्यांना त्यांच्या आईची आठवण होती. म्हणून सगळे मिळून म्हणतात हंबरुण वासराले साठते जवा गाया तवा मले गाई मध्ये दिसते माझी माया अहो दिसते माझी माया हंबरुण वासराले साठते जवा गाया तवा मला गाई मध्ये दिसते माझी माया अहो दिसते माझी माया आया बाया संगत होत्या होतो जेव्हा तणा दुष्काळात मायेच्या माझा आटला होता पणा पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाया तवा मले पिठामध्ये दिसते माझी माया अहो दिसते माझी माया दिसते माझी माया कान्या काटायचा याला माय जाये रान पायातून से वाहन तिच्या फिरे अनवाने पायातून से वाहन तिच्या फिरे अनवाने काट्या कुट्या मधून आई चालत जाई राणी तवा मला काट्या म्हणजे दिसती माझी माया दिसती माझी माया रे हंबरुण वासराले साठते जवा गाया तवा मले गाई मध्ये दिसती माझी माया अहो दिसती माझी माया दिसती माझी माया. आईचं वर्णन किती जरी करत बसले ना तरी या ठिकाणी कमीच पडणार आहे. भाऊंची अशी इच्छा होती त्यांनी अक्षरशः म्हणजे आईवरती प्रेम करणारा व्यक्ती मी आज जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा एवढे महाराष्ट्रभर कार्यक्रम करते त्यांची इच्छा होती की बाबा रे ही अशा पद्धतीचं गीतं मला माझ्या आईसाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायचं आहे. म्हणजे एवढं प्रेम एवढं नियोजन एवढं सुंदर धर्माचा मंडप हे सगळं करणं आपल्याला खाली बसून चांगलं वाटतं हो. पण सांगू तुम्हाला एक कीर्तन ठेवायचं एक कार्यक्रम ठेवायचं एक नियोजन करायचं सोपं नाहीये. सगळं नियोजन करायचं जे नियोजन करतो ना त्या व्यक्तीला जाऊन विचारा की बाबा रे नियोजनाचं कसं असतं. टाळकऱ्यांना नाही आल्यावर कळतं टाळकऱ्यांची किंमत, मृदुंगाचार्य नाही आल्यावरती कळतं, महाराज नाही आल्यावरती कळतं. म्हणजे जोपर्यंत तुमच्याजवळ आहे तोपर्यंत तुम्हाला कळत नाही पण गेल्यानंतरनं आवाज दिला तरी येत नाही. लहान लेकरं होतं तो विचारायचा आईला आई सगळेजण म्हणतात संपवणार आहे मी आता 15 मिनिटांमध्ये लक्ष द्या मी जास्ती वेळ घेणार नाहीये लक्ष द्या. आई सगळे म्हणतात ऐका बापाला प्रश्न केला बाबा सगळे विचारतायत मला सारखं विचारतायत बाबा सगळे मला सांगतात तुझी आई देवाघरी गेलीये तुझी आई देवाघरी गेलीये बाबा देवाघरी जाणं म्हणजे काय. तिसरीतला मुलगा बापाला प्रश्न विचारतो बाबा देवाघरी जाणं सगळे म्हणतात तुझी आई आता देवाघरी गेली ती काय माघारी. बाबा मला याचं सांगा ना देवाघरी जाणं म्हणजे काय. त्या बापानं रडत रडत त्या लेकराला उत्तर दिलं बाळा देवाघरी जाणं म्हणजे आकाशात निघून जाणं देवाघरी जाणं म्हणजे आभाळात निघून जाणं. लेकरू शाळेत चाललं बॅग घेऊन जाताना आभाळाकडे बघायचं. आपली आई आभाळात गेली आपल्याला नेलं असतं तर बरं झालं असतं. आपली आई आभाळात गेली आपली आई आकाशात गेली माघारी कधी येणार. पण आता मला तर आईकडे जायचंय पण मी कसं जाणार. विचार करतो मुलगा विचार करतोय मनामध्ये विचार करतोय जायचंय आईकडं विचार करतोय. एक दिवस नागपंचमीचा सण आला. बापानं मुलाला पतंग आणून दिली. पतंग आणल्याबरोबर त्याच्या मनात कल्पना आली अरे या पतंगाला आपण कुठे सोडणार आकाशात सोडणार. आपली आई कुठे गेली आकाशात गेलीये. अरे पतंगा
माझ्या बाबांनी तुला विकत आणले ना, मी तुला आकाशात सोडतो, आभाळात सोडतो, पण माझं एक काम करशील का? माझी आई आभाळात गेली, तिला माझा निरोप देशील का? तो मुलगा रडायला लागला, पतंगाला सांगतोय, पतंगा माझी एक विनंती आहे तुला, माझा निरोप माझ्या आईला पोचव, की सांग तिचं लेकरू तिची खाली वाट बघतय, मला सांगा निरोप पोहोचेल का? तो मुलगा पतंगाला सांगतोय, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, पतंगा रे पतंगा उडू नको थांबना, आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना. सांगेल का हो पतंगा? नाही सांगणार. सांगेन तुम्हाला, ह्या दुःखातून आपण कोणालाच बाहेर काढू शकत नाही. एकदा प्रेमानं हात वरती करा, भजन करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय हरि राम. बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.